माझ्यासोबत बातचीत करण्यासाठी शंभूराज देसाई, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आदिवासी समाजाच्या सर्व आमदारांनी आंदोलन पुकारलं, त्यांचीच भेट घेण्यासाठी तुम्ही जात आहात, काय सांगाल? आमचे सगळे माननीय आमदार महोदय जे आदिवासी विभागाचे आहेत त्यांच्या काही प्रश्नांसाठी त्यांनी सकाळपासून आंदोलन केलेलं आहे। आता माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांची या विषयावरती आमची चर्चा झाली। माननीय मंत्री महोदय गिरीश महाजन साहेब, मी, केसरकर साहेब, दादा भुसे साहेब, आम्ही चौघही जण आता माननीय आमदार महोदयांना भेटायला निघालेलो आहे आणि त्याला माननीय सीएम साहेबांशी, दोन्ही डीसीएम साहेबांशी चर्चा करायसाठी आम्ही त्याला विनंती करणार आहे। पण ते म्हणतात की आम्हाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी हवे, कारण का अगदी गंभीर प्रश्न आहेत आमचे। चार मंत्री पाठवतात ना, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चार मंत्र्यांना पाठवलंय, त्याच्यासाठीच आम्ही तिकडे निघालोय आणि त्याला घेऊन तिथं सीएम साहेबांच्या दालनामध्ये मंत्रालयात त्यांची होईल चर्चा सगळ्यांच्या बरोबर। तुमच्या भेटीनंतर जे आंदोलन आता सुरू आहे ते माघार घेतील असं वाटतं? विनंती करू, आम्ही विनंती करायसाठीच चाललेलो आहे ना। आता एवढे 4 मंत्री निघाले मंत्रालयातनं त्यांना भेटण्यासाठी, आम्ही त्यांना विनंती करू आणि आम्हाला वाटतंय विनंतीला मान देतील ते। नक्कीच, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात। तर हे होते मंत्री शंभूराज देसाई। आता आदिवासी समाजाचे जे बांधव आहेत, आदिवासी आमदार आहेत, त्यांची भेट घेण्यासाठी महात्मा गांधी पुतळ्याजवळ ते जात आहेत। आपण पाहतोय की शंभूराज देसाई यांच्यासोबत गिरीश महाजन असतील, दीपक केसरकर असतील, ते सुद्धा त्यांच्याशी सुद्धा बातचीत करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत।